आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात निषेध नोंदवत तीव्र आंदोलन करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील साहेब व युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या सूचनेनुसार सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी बजाज साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व युवक सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय राहुल दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन पार पडलं। सातत्याने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला हलवण्यात येत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी तरुणांच्या हातातील रोजगार कमी होत चालला, प्रचंड बेरोजगारी वाढत चालली आहे। सातत्याने केंद्र सरकार व राज्यातील खोके सरकार हे येथील उद्योग गुजरातला घेऊन जातात, यामुळे मराठी तरुण बेरोजगारीने त्रस्त झाले। अशा निर्णयांमुळे मराठी तरुणांना हक्काचा रोजगार गमवावा लागतो, अशी भावना यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज साहेब, युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल दादा पवार यांच्यासह युवक संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी यांनी व्यक्त केली। सदर आंदोलनात केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत युवकांच्या कमी होत जाणाऱ्या रोजगारासंदर्भात निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज साहेब, युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल दादा पवार, कार्याध्यक्ष संदीप वनमाने, उत्तम कांबळे, अरुण चव्हाण, शाहबाज कुरणे, सदाम मुजावर, समीर कुपवाडे, डॉक्टर शुभम जाधव, महालिंग हेगडे, शीतल खाडे, आकाराम कोळेकर, अक्षय अलकुंटे, सुमुख पाटील, वाजिद खतीब, राहुल यमगर, आदित्य नाईक, अमित पाटील, अक्षय गायकवाड, संतोष कांबळे, उमर शेख, सयाजी बनसोडे, सौरभ तहसीलदार, यासिन मुश्रीफ, अवधूत दुधाळा, अदनान पठाण यांच्यासह मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। महाराष्ट्रातला उद्योग हा गुजरातला पळवत आहे, तर महाराष्ट्रामध्ये युवकांना नोकरी नाही आहे, त्यासाठी युवक सगळे व्यसनाच्या आहारी जात आहेत। त्यासाठी मी ह्या सरकारचा जाहीर निषेध करतो। गेली 2-2.5 वर्षात तुम्ही पाहताय की महाराष्ट्राचे जेवढे चांगले उद्योग आहेत ते गुजरातला न्यायचं या केंद्र शासन आणि आत्ताचं महाराष्ट्र सरकार नवीन धोरण चालू केलेलं आहे आणि त्याची झळ एवढी लोकांना लागायला लागली आहे की जेवढे युवक शिकून बाहेर यायला लागले त्यांना त्याचा अतिशय त्रास होतो आणि नोकऱ्या मिळत नाही। त्यातले आपले टॅलेंट मुलं परदेशी इतर राज्यात जाऊन काम करायला लागले, अतिशय मोठी हानी झाली आहे। ही खरी सुरुवात 7 वर्ष आधी हिऱ्याचं मार्केट मोठंच्या मोठं मुंबईतनं सुरतला नेलं। आता सुरतला यांनी हिरेनगरी म्हणून नाव देऊन टाकलं। म्हणजे असा मुंबई असो, औरंगाबाद असो, परवाचीच मी बातमी वाचली की औरंगाबादमधून एक मोठा उद्योग जातो, जवळजवळ त्यात 12-13 हजार कर्मचारी होते। अशा पद्धतीनं चाललं तर निश्चित आपल्या महाराष्ट्राच्या युवकांची हानी होणार आहे। तर यासाठी आज आम्ही सर्व युवक, सर्व पदाधिकारी त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिस समोर आलेलो आहोत।